नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. त्याचबरोबर श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्येही स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक 3 याच्यातील घटक क्रमांक 1 संख्या मालिका अभ्यासणार आहोत. वाचा. संख्या मालिका हा घटक आपल्याला मित्रांनो काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला अगोदर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, सम, विषम, मूळ संख्या, त्याच्यानंतर वर्ग संख्या, घन संख्या आणि याच्या अगोदर आपण n यांची श्रेणी दिलेली आहे तुमच्याकडे. हे सगळं तुमचं काय पाहिजे, पाठ पाहिजे. तुम्हाला दोन संख्येमधील फरक ओळखता आला पाहिजे, म्हणजे वजाबाकी करता आले पाहिजे, बेरीज करता आली पाहिजे, अपूर्णांकातल्या संख्या ओळखता आल्या पाहिजेत, भागाकार करता आला पाहिजे, त्या अपूर्णांकाची तुलना करता आली पाहिजे. हे सगळं आलं की मग या संख्या मालिकेमधला येणारा घटक तुम्हाला काय होणार आहे, सोडवता येणार आहे. मग आता प्रश्न कशा टाईपचे असतात, संख्यांची विशिष्ट क्रम असणारी मालिका दिली जाते. शेजारील दोन संख्यांमध्ये असलेले संबंध शोधावे लागतात, ते विशिष्ट क्रमानं दिलेले असतात, ते शोधायचे. तिसरा आहे संख्यांमधील फरक. सगळ्यात अगोदर काय करायचा, फरक हा नियम लागतो का नाही ते काय करायचं, पाहायचं. नंतर संख्यांची पट, पट म्हणजे गुणाकाराच्या पटीत संख्या दिलेल्या आहेत का नाही ते पाहायचं. नंतर पाचवा, संख्यांमधील अंकांची बेरीज करून पाहायची, त्यांची मालिका तयार करायची आणि उदाहरण काय करायचं मित्रांनो, सोडवायचं काम करायचं आहे. कळलं? आता याच्यावर आधारित आपण काय करूया, उदाहरण पाहूया. कोणी बघा, प्रश्न काय दिलाय, पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणत्या संख्या येईल हे आपल्याला काय करायचं मित्रांनो, शोधायचं आहे. मग आधी पहिला प्रश्न बघून घ्या, काय दिलेला आहे पहिला प्रश्न, त्याचा आपण काय करूया, विचार करूया. बघा, पहिला प्रश्न काय दिलाय, 9, 19, 39, 79 पुढे काय म्हटले, डॅश डॅश आणि प्रश्नचिन्ह म्हटलेले आहेत. आता हे आपल्याला काय करायचंय, शोधायचंय. मग शोधण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे तो अगोदर बघा बरं. 9 आणि 19 याच्यामध्ये 10चा आहे, याच्यामध्ये 20चा आहे, याच्यामध्ये कितीचा आला, 40चा फरक आलाय. बरोबर, म्हणजे कितीचा फरक गेला, 10, 20, इथं 40, फरक वाढत गेलाय का, कळतंय का, 10, 20 आणि इथं किती झाले, 40, म्हणजे याची दुप्पट झाली, 20 ची दुप्पट 40 झाली, 40 ची दुप्पट 80 झाली आणि 80 ची दुप्पट याच्यात टाकली तर किती येतील बघा बरं, 7 आणि 8, 15. ओके, कळलं का, काय केलं ते सांगतो. बघा इकडे लक्ष द्या, त्या दोघांमधला फरक घेतला, किती आला, 10. या दोघांमध्ये फरक आहे कितीचा, 20चा. या दोघांमध्ये फरक आहे कितीचा, 40चा. मग हा फरक काय होत गेलाय, दुप्पट होत गेलाय का नाही. याला मी 2 ने गुणलं, 20 झाले, याला मी 2 ने गुणलं, 40 झाले आणि याला मी 2 ने गुणलं, किती आलं बाबा, 80. 80 अधिक येईल म्हणजे याच्यात किती मिळवायचे, 79. या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर किती आलं, 9 आणि 8 आणि 7, 15 म्हणजे 159 हे त्याचं उत्तर. कळलं का. दुसऱ्या प्रश्नाकडे या, दुसरा प्रश्न याच्याकडे या. दुसरा प्रश्न काय दिलाय बघा, 114, 85, 62, 43, डॅश डॅश 13. ह्या सगळ्या संख्या कोणत्या वाटतात जरा विचार करा. आधी वजाबाकी करून बघू. 114 वजा 85 किती आले, 14तून 5 गेले, 9 राहिले, 10तून 8 गेले, किती राहिले, 2, 29. म्हणजे याच्यातला फरक किती आला माहितीये, या दोघांमधला फरक आला
29. आता या दोघांमधला फरक घेऊन बघा. 5 मधून 2 गेले किती राहिले 3. 8 मधून 6 गेले किती राहिले 2. 23. या दोघांमधला फरक घ्या किती आला बघा. 12 तून 3 गेले किती राहिले 9. 5 मधून 4 गेला किती राहिले 19. इकडे या. आता इथं जर 19 यांच्यामध्ये काय झाला बरं चेंजेस सांगा मला. 29, 23, 19 कुठल्या संख्या सापडल्या रे या बोला. मूळ संख्या आहे. कुठल्या मूळ संख्या. मग 19 नंतर येणारी मूळ संख्या कोणती रे. 19 नंतर येणारी मूळ संख्याची 19 नंतर येणारी कोणती संख्या आहे मूळ 17 ही संख्या आहे. कुठली आहे 17. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा. 43 मधून हे 17 वजा करायचे. 43 वजा 17 किती आलं उत्तर 43 वजा 17. 13 तून 7 गेले 6 राहिले आणि वरून 3. 3तून 1 गेला 2. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती यायला पाहिजे 26. इथं लिहितोय उत्तर किती आहे 26 उत्तर. कळलं का. आता पुढे या. तिसरा प्रश्न. 121, 169, 225, 289 कोणत्या संख्या आहेत वर्ग संख्या आहेत. म्हणजे ही काय झालं 11चा वर्ग. ही काय झाली 13चा वर्ग झाली. ही कोणती झाली 15चा वर्ग झालाय. 289 कोणाचा वर्ग आहे 17चा. मग आता 11, 13, 15, 17 कुठल्या संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत. कुठल्या विषम संख्या आहेत. कळलं. आणि मग 17 नंतर येणारी विषम संख्या कोणती मित्रांनो 19. तर 19चा वर्ग करायचा किती आला 361. आणि म्हणून हे त्याचं काय झालं उत्तर. कळलं. घ्या लिहून. उत्तर लिहून घ्या स्पष्टीकरणासहित. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर लिहायला थोडी काय करायची ज्या जागा सोडवायची. चौथा प्रश्न आहे 11, 12, 16, 52 डॅश क्वेश्चन मार्क 92, 96. हे बघा ही संख्या कशी आली पुढची ती शोधायची आपल्याला. बघा 11 काय 11 अधिक 1 चा वर्ग. 11 अधिक 1 चा वर्ग किती झाले 11 अधिक 1 बरोबर 12. नंतर हे 12 मी इथं घेतले. 12 अधिक 2 चा वर्ग किती झाला हे बघा. 12 अधिक 2 चा वर्ग बरोबर 12 अधिक 4 बरोबर किती 16. पुढची संख्या येते. कळलं का. याच्यानंतर 16 अधिक आता काय करावं लागेल आपल्याला बघा 52 आले. म्हणजेच याच्या पुढची जी संख्या आहे तर ती किती यायला पाहिजे 6 माहितीये 6 चा वर्ग. मग 16 अधिक 36 किती झाले 52. म्हणजे संख्या घेताना काय केलं 1 चा वर्ग 2 चा वर्ग 6 चा वर्ग याच्यात 1 चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे 4 चा फरक आहे. आता 52 झाले. आता परत काय करायचंय 52 नंतर पुढची संख्या शोधायची आपल्याला. आता ती संख्या शोधायची. मग काय करायचं 2 म्हणजे कशामध्ये 52 अधिक 2 चा वर्ग 52 अधिक 2 चा वर्ग 4 म्हणजे 56. 52 अधिक 2 चा वर्ग म्हणजे किती झाले 56. आता परत 56 मध्ये किती मिळवल्यानंतर 92 होतील. म्हणजे हिताला जो ऑप्शन आहे तो किती येणार आहे 56 येणार आहे क्वेश्चन मार्क. आता मी जर पुढे काय केलं बघा 56 अधिक बघा 92 वजा 56 किती झाले रे 12 तून 6 गेले 6 राहिले. 8 तून 5 गेले किती राहिले 36. म्हणजे मी इथं कितीचा वर्ग मिळवला या 56 मध्ये किती मिळवले 36. म्हणजेच 56 अधिक 6 चा वर्ग मिळवला. म्हणजे 56 अधिक 6 चा वर्ग किती आहे 36.
यांची बेरीज केली, किती भेटले? 92 भेटले. आणि पुन्हा 92 मध्ये काय केलं मी? 92 अधिक 2 चा वर्ग केला, म्हणजे 92 अधिक 2 4 म्हणजे 96. याचा अर्थ इथं उत्तर किती येणार आहे? 56. इकडे या. 20 25 35 40 50 55. मग काय होईल बरं? या दोघांमधला फरक शोधा. किती आला रे? 5. या दोघांमधला फरक शोधा 10. परत ह्या दोघांमधला फरक शोधा 5. आता या दोघांमधला फरक शोधा. कितीचा आहे? 10चा. कितीचा आहे? 10चा फरक आपल्याला या ठिकाणी काय होतो? पाहायला मिळतो. म्हणजे यांच्यामध्ये चेंजेस काय असू शकतात? बोला. इथं यांच्यामध्ये फरक काय असू शकतो बघा. 5 10 5 10. मग याच्या पुढे काय असणार? 5 असणार. आणि मग हे 50 अधिक 5 म्हणजे किती झाले? 55. कळलं? म्हणजेच 5 10 5 10 5 10 असा फरक आहे यांच्यामधला. आता याच्यात या 6व्या. याच्यात या. आता याच्यात काय दिलंय? 301 402 503 604. आता इथं आपण काय करतोय? प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्ह मध्ये काय उत्तर येईल बघा. 301 402. 301 402 कितीचा फरक सापडतोय का बघा. यांची वजाबाकी करून घ्या. 402 मधून 301 गेले, किती राहिले? 101. यांच्यामध्ये पण वजाबाकी केली 101. यांच्यामध्ये पण वजाबाकी केली 101. आणि मग इथं उत्तर किती यायला पाहिजे? यांच्यात मिळवायचे, म्हणजे 604 अधिक 101. उत्तर किती आलं? 705 हे त्याचं उत्तर. कळलं? घ्या लिहून. मी सोडून देतो. 7वा प्रश्न आहे. 7वा. 14/10 12/8 16/10/6 8/4. तर पुढं काय? इकडे लक्ष द्या. 14 आणि 12 वजाबाकी केली, किती आले? 2चा फरक आहे. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. म्हणजेच 8 मधून 2 काय करायचे मित्रांनो? वजा करायचे 2. म्हणजे किती येणार? 6. छेदस्थान अंशस्थान भेटला. खाली बघा. यातून वजा 2 केले 8. यातून वजा 2 केले 6. यातून वजा 2 केले 4. आता याच्यातून पण वजा 2 करायचे. किती भेटले? 6/2. कळलं? याच्यात या 8व्या. 2 5 10. तर त्याच्या पुढं काय? 2 5 10 त्याच्या पुढं काय? सांग रे बेटा. मूळ संख्या करायचं. मग किती उत्तर पाहिजे? फरक मूळ संख्या आहे. क्रमवार मूळ संख्या. 5 मधून 2 गेले 3. आणि 10 मधून 5 गेले 5. मग पुढची मूळ संख्या 7 आहे. मग 10 मध्ये किती मिळवल्यावर 7? 10 मध्ये 7 मिळवले 17 येतात. मग पुढची संख्या 17 असेल. गुड. कळलं? याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3. याच्यामध्ये कितीचा आहे? 5. आणि याच्यामध्ये किती पाहिजे? 7. याचं कारण 3 5 7 कुठल्या संख्येत? मूळ संख्या आहेत. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे? 17. 9वा प्रश्न. 3 24 81. कुणी सोडवलाय का बघा. नाही सुटला? लक्ष द्या. 3 24 81. इथं कोण आहे बघा. 3 24 81. याच्या पुढची संख्या आपल्याला काय करायची? शोधायची आहे. 3 कशी आली बघा. 3 गुणुले 1 चा वर्ग. उत्तर किती भेटलं? 3. याच्यानंतर आता काय करावं लागेल सांगा बरं मला. 3 गुणुले इथं घन नाही, इथं घन केलाय आपण. 3 गुणुले 1. 3 चा
घन 3. आता याच्यानंतर 3 गुणुले 2, 2चा घन, 3 गुणुले 2चा घन किती 8, 8 त्रिक किती 24. नंतर 3 गुणुले 3चा घन, 3 गुणुले 27 आणि 27 त्रिक किती 81. नंतर 3 गुणुले 4चा घन, मग 3 गुणुले 4चा घन किती झाला बोला, 4चा घन किती 64. आणि मग या 64 न या 3 ला गुणा किती झालं 3 चौक 12, 192. म्हणजे याचं उत्तर किती आहे 192. द्या लिहून. आपण जी श्रेणी दिली ना तुम्हाला त्या श्रेणीतले प्रश्न आहेत हे. कशातले? त्या श्रेणीमधले प्रश्न आहेत. अंकगणितीय श्रेणी दिलेली का एकदा खात्री करा. लक्ष द्या. प्रश्न काय आहे 0, 7, 26 तर त्याच्या पुढे काय, कुठली श्रेणी वापरता येते ते लक्ष देऊ आपण. कुठली श्रेणी आहे n चा घन वजा 1, n चा घन वजा 1. आता बघा 1 चा घन वजा 1, 1 चा घन 1 वजा 1 बरोबर 0. याच्यानंतर इथं काय येणार आहे 1 झाला. आता 2 चा घन वजा 1, 2 चा घन 8 वजा 1 बरोबर 7. नंतर 3 चा घन वजा 1, 3 चा घन 27 वजा 1, 27 मधून 1 गेली 26. आता 4 चा घन वजा 1, 4 चा घन 64 वजा 1, उत्तर किती आलं 63. कळलं? उत्तर किती आलं 63. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.